तुम्हाला जर मी सांगितलं की आता व्हिडिओ शूट करायचा नाही, एडिटिंग पण करायचं नाही, काही गरज नाही आणि फक्त 2 सेकंदात AI तुमच्यासाठी फुल व्हिडिओ बनवणार आहे, तर तुम्ही विश्वास ठेवणार आहात का? होय, बरोबर ऐकलत तुम्ही. यूट्यूब आता जे कंटेंट क्रिएशन आहे ते AIच्या मदतीने पूर्ण बदलणार आहे. पण इथेच मोठा प्रश्न येतो की हे खरंच आहे का? आणि सर्वात इम्पॉर्टंट, चॅनेल मोनेटाईज होणार का? हे सर्व प्रश्न जे आहेत हे सर्व यूट्यूब क्रिएटर्सचा पडलेला प्रश्न आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कंप्लीट खरं काय आहे ते सांगणार आहे. नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा आणि स्किप न करता हा पूर्ण व्हिडिओ बघा. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असणार आहात. तर आजचा आपला टॉपिक सगळ्यांना समजलाच असेल की AI आपल्याला आता पूर्ण व्हिडिओ बनवून देणार आहे. तर चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरू करूया. सगळ्यात पहिलं आपण समजून घेऊया की AI व्हिडिओ म्हणजे काय. AI व्हिडिओ म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून तयार केलेला व्हिडिओ. तर AI म्हणजे काय हे सगळ्यांना समजलंच असेल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून बनवलेला व्हिडिओ. बघा, तुम्ही एक कोणताही टॉपिक निवडायचा आणि तो तिथे अपलोड किंवा टाकायचा आणि मग बघा AI आपल्याला पूर्ण स्क्रिप्ट तयार करून देतो आणि तो त्याचा स्वतःचा व्हॉइस सुद्धा देतो. त्याचबरोबर AI त्याच्यामध्ये काही इमेजेस टाकतो, काही व्हिडिओ टाकतो आणि तो पूर्ण जो व्हिडिओ आहे तो तयार करून देतो. म्हणजेच काय, पूर्ण व्हिडिओ तयार करून आपल्याला AI देतो. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते बघा, जर आपण एखादा टॉपिक टाकला, तर समजा एखादा टॉपिक कोणता असेल, मोटिवेशनचा, तर मोटिवेशन आपण तिथे टाकलं तर AI आपल्याला फुल व्हिडिओ तयार करून देतो. आणखीन एक प्रश्न सर्व यूट्यूब क्रिएटर्सला किंवा यूट्यूबर्सला पडलेला प्रश्न म्हणजे, खरंच AI व्हिडिओ हा 2 सेकंदामध्ये तयार करून देतो? हे खरंच आहे का? मी सांगते बघा. ॲक्च्युली 2 सेकंदामध्ये फुल व्हिडिओ तयार होत नाही, हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण जो प्रोसिजर आहे ती खूप फास्ट सुद्धा झालेली आहे. AIचे जे टूल्स आहेत ना, ते मी तुम्हाला आता काही टूल्स आहेत ते सांगणार आहे. बघा, जे स्क्रिप्ट आहेत ते आपण एखादा टॉपिक टाकला, अपलोड केला किंवा आपण AIला विचारलं एखादा टॉपिक टाकून, ठीक आहे, तर तो काय करतो, तो पूर्ण स्क्रिप्ट तयार करून देतो आणि ते सुद्धा काही सेकंदातच तो तयार करून, आणि AI आपला व्हॉइस सुद्धा त्याच्यामध्ये इन्स्टंटली देतो आणि एडिटिंग सुद्धा तो ॲटोमॅटिकली करून देतो. म्हणजेच काय, 2 तासाचं जे काम आपलं आहे ते AI 2 मिनिटात पूर्ण करून देतो. यूट्यूब स्वतः आता काय होणार आहे, यूट्यूब स्वतः तो आता त्याच्यामध्ये जे AIचे टूल्स आहेत ते आणणार आहे. जसं की ॲटोमॅटिकली डबिंग, AI व्हॉइस देतो, बॅकग्राऊंड चेंज देतो, शॉर्ट्सला तो AI क्रिएशन बनवून देतो. याच्यामुळे फ्युचरमध्ये फुल AI व्हिडिओ क्रिएशन येणार. आता मोठा प्रश्न पडलेला म्हणजे की AIने आपला चॅनेल मॉनेटाईज होणार का? हा सर्वात आणि सगळ्या क्रिएटर्सला किंवा यूट्यूबर्सना पडलेला प्रश्न आहे की AIमुळे आपला चॅनेल मॉनेटाईज होणार का? आणि हे सर्वात इम्पॉर्टंट भाग आहे. हा जो आहे हा सर्वात इम्पॉर्टंट भाग आहे. यूट्यूबनेच बघा त्याचे काही रूल्स आहेत ते सांगितलेलं आहे. आता कोणते रूल्स सांगितलेले आहेत ते मी तुम्हाला सांगते बघा. AI कंटेंट हा अलाउड आहे आपल्या यूट्यूबमध्ये, पण रियूज कंटेंट चालणार नाही. जसे की तुम्ही बघा, म्हणजेच काय, एखादा व्हिडिओ आपण आपल्या चॅनेलवर अगोदर अपलोड केला असेल आणि तो परत आपण अपलोड केला तर ते चालत नाही. म्हणजे त्याला काय आपण म्हणतो, रियूज झालं, बरोबर. आपण अगोदर एक व्हिडिओ अपलोड केला आणि तो पुन्हा आपण अपलोड केला तर ते अजिबात चालणार नाही. कारण
हे आता यूट्यूबमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आजकाल AIचं प्रोसेस आलेला आहे आणि ती जी प्रोसेस आहे ते AI पटकन आपल्या चॅनलमध्ये तसा व्हिडिओ पकडला जातो आणि यूट्यूब अल्गोरिदममध्ये तो अडकला जातो आणि तो तिथे स्टॉप होऊन जातो आणि आपल्या चॅनलला जसे स्कॅम येतो हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. त्यामुळे तो जो कंटेंट आहे तो रियूज करत राहायचा नाही. तर कसं असलं पाहिजे बघा, तुमचा जो कंटेंट आहे की नाही तो युनिक असला पाहिजे, काहीतरी वेगळा असला पाहिजे आणि त्या व्हिडिओमध्ये काहीतरी व्हॅल्यू असली पाहिजे, म्हणजे काहीतरी लोकांना मिळेल त्याच्यामधून, काहीतरी शिकता येईल असं काहीतरी व्हॅल्यू पाहिजे. आणि मेन म्हणजे कॉपी नसावा. एखाद्याने जर तो कंटेंट वापरला असेल आणि तोच आपण ॲज इट इज आपण तसाच वापरला तर ते कॉपी होतं. मग तसाच आपण वापरायचा का? तर नाही. फक्त AI व्हिडिओ बनवून तो अपलोड करायचा सुद्धा नाही. त्याने काय होतं, जो आपला चॅनल आहे मॉनिटाईज होत नाही. तर तुम्ही स्मार्टली वर्क करायचं. बघा, आहे तसाच आपण नाही करायचं. तुम्ही कसं केलं पाहिजे, स्मार्टली वर्क करायला पाहिजे. म्हणजे चॅनेल तुमचा जो आहे तो मॉनिटाईज होणारच, नक्की होणार. इथेच लोक आहे ना खूप मोठी चूक करतात. ते म्हणजे काय ते मी तुम्हाला आता सांगते. बघा, काही लोक काय करतात, टॉपिक AIला सांगतात आणि AI काय करतो, खूप छानली तो व्हिडिओ बनवून देतो. पण लोक काय करतात चूक, की AIचा जो व्हिडिओ आहे किंवा व्हॉइस आहे तो कॉपी करतात. म्हणजेच काय, ते वापरतात. तो तसाच तो कंटेंट पूर्ण घेतात आणि तसाच वापरतात आणि अपलोड करतात आणि सेम कंटेंट रियूज करत राहतात. तसाच व्हिडिओ अपलोड करतात. त्याचाच कोणताच त्याच्यामध्ये ते लोक स्वतः कोणतंच आपलं एडिटिंग करत नाहीत. मग त्यामुळे चॅनेल हा मध्ये अडकला जातो किंवा तो अल्गोरिदममध्ये अडकला जातो. म्हणजेच काय होतं की आपला जो चॅनेल आहे हा रिजेक्ट होऊन जातो. ह्याच्यामुळे मी सांगत असते की तुम्ही रियूज कंटेंट वापरू नका. कारण आजकाल यूट्यूबमध्ये AIचा प्रोसेस खूप चालू आहे, तो पटकन पकडला जातो आणि त्यामुळे तुमचा चॅनलला स्पॅम येतो आणि तो तुमचा चॅनल रिजेक्ट होऊन जातो. जर तुम्हाला AI वापरूनच अर्निंग करायचं असेल तर काय केलं पाहिजे, AI वापरून तुम्हाला काय केलं पाहिजे बघा, तुम्ही तो व्हिडिओ AI बनवून देणार तर त्याच्यामध्ये AIचा व्हॉइस घ्यायचा नाही. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा व्हॉइस वापरायचा आहे, तुमचा व्हॉइस द्यायचा आहे, आवाज द्यायचा आहे आणि तुमच्या पद्धतीने तो व्हिडिओ थोडाफार एडिटिंग सुद्धा करायचा आहे. त्या व्हिडिओमध्ये तुमचे युनिक आयडिया सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. ॲज इट इज तसा AIने बनवलं तसा नाही. तुम्ही तुमचं त्याच्यामध्ये करा, तुम्ही तुमचा व्हॉइस द्या, तुम्ही तुमच्या पद्धतीने एडिटिंग करा, तुम्ही त्याच्यामध्ये काही युनिक अशी आयडिया ॲड करा. अशा पद्धतीने जर तुम्ही स्मार्टली वर्क करू शकलात तर तुमचा चॅनेल नक्कीच मॉनिटाईज होणार. म्हणजेच काय, AIचा जो आहे तो टूल्स बनणार नाही ना. AI जो आहे तो टूल्स बनणार नाही आणि तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः क्रिएटर असणार आहे ना, तुम्ही बनणार क्रिएटर. मग काय होणार, काही दिवसांनी AI जो आहे तो सुद्धा येणारच आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही वापरलात तर काही दिवसांनी बघा आपल्या यूट्यूबवरती AI सुद्धा येणार आहे आणि आपला जो यूट्यूब आहे तो सुद्धा बदलला जाणार आहे, पण काही दिवसांनी. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की ती म्हणजे शॉर्टकट अजिबात वापरायचा नाही, स्मार्ट वर्क करत राहायचं. जर तुम्हाला पण AIचा वापर करायचा असेल, वापर करून तुम्हालाही अशा पद्धतीने व्हिडिओ बनवायचे असतील AIच्या सहाय्याने, तर मी जसं तुम्हाला सांगितलं तसं जर फॉलो केलं तर नक्कीच तुमचा चॅनलसुद्धा मॉनिटाईज होणार. आणि बघा, तुम्ही असं स्मार्टली वर्क करत राहा, ठीक आहे. वापरला पाहिजे, स्मार्टली वर्क करायचं. आणि AI वापरून चॅनेल ग्रो करायचं असेल तर तुम्ही कमेंट करा की AI म्हणून असं कमेंट तर तुम्ही नक्कीच करू शकता. मग अशा प्रकारे AI वापरून तुम्हाला काम करू शकता, ठीक आहे. तर आय होप मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघा, आणि कमेंटमध्ये लिहायला नक्की विसरू नका की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. खूप
इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगितलेलं आहे आजकाल AIचा वापर कसा केला जातो. तर हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा, ताकी हा आपल्या सगळ्यांपर्यंत पोचला पाहिजे आणि सगळ्यांचं चॅनल मॉनिटाईज व्हायला पाहिजे. तर नक्कीच आपला व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि कमेंटमध्ये लिहायला